आणखीन महत्वाचं म्हणजे फूड पॅटर्न. आधी जसं म्हटलं तसं एक अन्नकोश आणि अन्य एक बाकीचे विषय. स्वास्थ्य आपलं असं कधी असतं जेव्हा आपले विचार, आपल्या भावना आणि आपलं वर्तन, आवर थिंकिंग, फीलिंग अँड आवर बिहेवियर, जेव्हा हे सगळं व्यवस्थित सिंक्रोनाइज असतं, एकमेकांना पूरक सपोर्टेड असतं, तेव्हा आपण म्हणू की सगळं हे व्यवस्थित आहे. पण जेव्हा हळूहळू कुठला तरी एक भाग थोडा आणखीन स्ट्रेच होतो, तेव्हा मग आपण सायकॉलॉजिकली थोडं थोडं डिस्टर्ब हे व्हायला सुरुवात होते. आणि मग त्याच्यातूनच डिसऑर्डर्स हळू-हळू सुरू होतात. आणि हे डिसऑर्डर्स असे असतात की जे पूर्णपणे बरे होणारे आहेत. अनेकदा काय होतं, अनेकदा आपण घाबरून जातो. मग त्याला फिअर म्हणता येईल, फोबिया म्हणता येईल. एखाद्या गोष्टीचं पटकन आपण टेन्शन घेतो, हायपर होतो, पॅनिक होतो. अशी वेगवेगळी नावं डे टू डे टर्म्समध्ये आपण यूज करतो. आणि जेव्हा आपण असं घाबरून जातो, तेव्हा श्वासाची गती वाढते. हार्टबीट सुद्धा वाढतात. आणि जेव्हा अचानक असं घाबरून जाणं होतं, पॅनिक अटॅक आपण ज्याला म्हणू, तेव्हा एकदम इंटेन्स चोकिंग, एकदम ब्लॉक असं झाल्यासारखं होतं आपल्याला तेव्हा. अगदी काही वेळेस तर हातापायांना घाम सुद्धा सुटतो आपल्याला. हातपाय थरथर कापतात. हे फिजिकल लेव्हलवरती. मानसिकतेच्या अनुषंगानं योग्य तो निर्णय योग्य त्या वेळी आपल्याला घेता येत नाही. इव्हन आवर डिसिजन थिंकिंग पॅटर्न, इट अल्सो गेट्स अफेक्टेड. लक्षात आहे, पण आता सुचत नाहीये. माहिती आहे, पण आठवत नाहीये. अशी काहीतरी वेगळीच अवस्था जेव्हा आपण एकदम घाबरून जातो, तेव्हा ही होते. स्ट्रेस फक्त एक डिसऑर्डर म्हणून असं नाही, तर स्ट्रेस इट इज अ सिम्प्टम किंवा इट इज अ साइन की काहीतरी आता हळू हे डेव्हिएट होतंय. आपण मागच्या वेळेस जसं बघितलं होतं, की कधीतरी अधून-मधून असं होणं क्वचित आणि तेवढ्या 1-2 तासापुरतं असं होणं हे अगदी स्वाभाविक आहे. म्हणजे जसं आपल्याला एखाद 2 दिवस भरपूर हेक्टिक गेले आपले, धावपळ भरपूर झाली, दगदग झाल्यानंतर मग आपल्याला असं थोडंसं हे थकायला जसं होतं, तसंच कधीतरी कुठलातरी ताण तेवढ्या 1-2 तासांपुरता, एखाद दुसऱ्या दिवसापुरता जर असेल, तर अगदी स्वाभाविक आहे. पण जेव्हा वारंवार आपली जी कुठली एबिलिटी आहे, कपॅसिटी आहे, त्याच्यापेक्षा जास्त आपण सारखे विचार करतोय. कुठल्यातरी एखाद्या गोष्टीमध्ये आपण भरपूर इमोशनली इन्व्हॉल्व आहोत. हॅपहॅझर्डली काहीतरी बिहेवियर आपलं होतंय. त्याच-त्याच गोष्टी आपल्याकडून सारख्या-सारख्या केल्या जातायत. जे आठवायला नको ते आठवतंय, जे आठवायला पाहिजे ते मात्र काही आठवत नाहीये. असं सगळं जेव्हा सातत्यानं होतं, तेव्हा आपण म्हणतो की नाही, हा ताण आहे कुठल्यातरी गोष्टीचा, स्ट्रेस आहे. आपण अनेक जण आता एक प्रकारच्या या ताणामध्येच वावरत आहोत. सारखे त्या एकाच अशा विशिष्ट गोष्टीचे विचार, सारखं त्याच एका गोष्टीबद्दलची एकंदर चर्चा, अनेक सगळं काही. आणि जेव्हा हे सातत्यानं होतं, तेव्हा ते व्यक्त कशातून होतं पटकन? दिसेल असं नेमकं काय आहे? समजा आपण जर का ताणामध्ये असू आणि आपण खूप विचार करत असू, तर पटकन समोरच्याला दिसणार नाही. आपण किती घाबरलेलो आहोत, हे पटकन समोरच्याच्या लक्षात हे येईलच असंही नाही. पण हो, सातत्यानं जर का ताणामध्ये आपण वावरत असू, इफ यू आर कंटिन्युअसली स्ट्रेसफुल, then it reflects through our either suddenly increase weight or suddenly जे वेट आपलं रिड्यूस होतं, तर त्याच्यातून हळू हे लक्षात येतं, की अरे,
का बरं असं होतंय? इव्हन क्वालिटेटिव्ह ऑफ स्लीप सुद्धा डिस्टर्ब होते. स्लीप डिसऑर्डर किंवा निद्रानाश आपण ज्याला म्हणू, आणि काही वेळेस अति झोप लागणं असं पण होतं वारंवार. ह्या ताणातूनच किंवा ताणाचाच संबंध आणखीन दुसऱ्या मानसिक आजाराशी जो असतो, आपण मागच्या वेळेस हा भाग बघितला होता. आज अगदी थोडक्यात बेसिक जे सिम्प्टम्स आहेत तेच आपण बघतोय. डिप्रेशन. सारखं मागच्याच गोष्टींवरती विचार आणि ते सुद्धा नकारात्मक. या डिप्रेशनमुळे सुद्धा अचानकपणे वजन वाढणं, अचानकपणे वजन असं कमी होणं किंवा अति झोप किंवा अजिबात झोप न लागणं. कितीही झोपल्यानंतर पुन्हा तो उत्साह काही वाटतच नाहीये. उठल्यावरती पुन्हा एक प्रकारचा थकवा आणि निराशा तिथे आहे. आणि दुसरं टोक म्हणजे काळजी, चिंता. आता पुढे काय? कधी? कसं होणार? काय होणार? हे होणार का नाही होणार? जमेल का नाही जमणार? अशा पद्धतीचे सगळे हे विचार. सातत्यानं जर का आपण एखाद्या गोष्टीवरती चिंता चिंतेच्या त्या वातावरणामध्ये असू, तिथे सुद्धा आपलं वजन अचानकपणे कमी होणं, अचानकपणे खूप वाढणं, समाधानकारक स्वस्थ झोप नसणं, झोपेचा जो एकंदर पॅटर्न आहे, तो सारखा डिस्टर्ब होणं आणि ह्या सगळ्याचे मग परिणाम फक्त मानसिक आरोग्यावरतीच असं नाही तर शारीरिकतेवरती सुद्धा हे दिसून येतात पुढे-पुढे. फिअर, फोबिया किंवा पॅनिक होणं, हायपर होणं आपण बघितलं. स्ट्रेस बघितला. डिप्रेशनबद्दल आउटलाईन आपण बघितली. अँक्झायटी म्हणजे काय ते आपण बघितलं आणि पुन्हा जेव्हा या गोष्टी दीर्घ काळासाठी असतील, तेव्हा मग एक मोठं प्रश्नचिन्ह होतं. एक निर्माण होतं, की अरे, आता काय करायला हवं? या गोष्टी कशा आपण नियंत्रणात आणायला हव्या, आटोक्यात कशा आणायला हव्या? आणि काही वेळेस जेव्हा माणूस भरपूर ताणामध्ये असतो, एखाद्या गोष्टीची भरपूर काळजी करत असतो, तेव्हा झोप फक्त डिस्टर्बच होते असं नाही, तर झोपेतून आणखीन वेगवेगळ्याही गोष्टी काही जणांच्या बाबतीत या दिसून येतात. म्हणजे झोपेत बोलणं, झोपेत चालणं. या झोपेच्या बाबतीत ह्या 4 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. म्हणजे जे आपण एनाटॉमीबद्दल एक बोलतोय, की काय नेमकं होतं झोपेमध्ये किंवा झोप एक अ, आजार म्हणजे झोपेशी संबंधित आजार आणि विकार काय आणि कसे? तर सर्वसाधारणपणे आपल्यालाही माहिती आहे, की 6 ते 7 तास ही झोप एक सफिशियंट असते, एक पुरेशी आहे. आपली जी झोप आहे ती 4 स्टेजेसमध्ये असते आणि एक-एक स्टेज, झोपेची एक-एक अवस्था ही साधारण 90 मिनिटाची म्हणजे ज्याला आपण दीड तास म्हणू, तेवढी असते. मग दीड अधिक दीड बरोबर 3 तास आणि पुन्हा 2 स्टेजेस म्हणजे साधारण 6 तास ते बरोबर होतात. झोपेच्या बाबतीतल्या ह्या 4 स्टेजेस जर आपल्याला समजल्या, योग निद्रेचा उपयोग काय आणि कसा करायचा हे आपल्याला आणखीन चांगलं समजेल. झोपेच्या वेळेचं गणित एक असावं, सवय किंवा तशी विशिष्ट वेळ असावी असं जे म्हणतात, ते काय कारण आहे तेही आपल्याला ह्या 4 अवस्था, या 4 स्टेजेस जर आपण समजून घेतल्या, तर आणखीन व्यवस्थितपणे इफेक्टिव्हली आपण आपले जे आपले विद्यार्थी आहेत, आपले जे क्लायंट्स किंवा पेशंट्स आहेत, त्यांच्याही बाबतीत इफेक्टिव्हली आपण मग ते काम करू शकतो. आता असं आहे समजा 10:30-11 ची वेळ ही झोपायची आहे, असं जर आपण म्हटलं, तर शक्यतो असं होत नाही, की माणूस अगदी दुसऱ्या मिनिटाला एकदम गाढ झोपेमध्ये जातो आणि अगदी दुसऱ्या मिनिटाला त्याला उठवताच येत नाही झोपल्यावर. सुरुवातीला आपण एक शांत झोपी जातोय ज्याला आपण मराठीत म्हणू, त्या पद्धतीच्या त्या
अवस्थेमध्ये हळूहळू हळूहळू तो जात असतो. म्हणजे ह्या अवस्थेमध्ये म्हटलं तर त्या व्यक्तीला उठवणं थोडंसं सोपं पण असतं, सहज असतं. काहीसं जागं, काहीसं झोपेत आहोत, अशा पद्धतीची ही अवस्था. योग निद्रा जेव्हा आपण अप्लाय करत असतो, इम्प्लिमेंट करत असतो, त्या ज्या सूचना असतात तिथे, मग त्याला अफर्मेशन्स म्हणा किंवा आणखीन बाकीच्या काही एक वेगवेगळ्या टर्म्स, त्या सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीच्या अनकॉन्शियस आणि कॉन्शियस माइंडमध्ये जाण्यासाठीच ही पहिली अवस्था किंवा हा भाग. आणि म्हणून असं म्हणतात की झोपताना एकंदर वातावरण शांत असावं, फ्रेश असावं, स्वस्थ असावं. डीप ब्रिदिंग करायला हवं आपण झोपताना सुद्धा, अगदी पडल्या पडल्या दीर्घ श्वसन. मग सर एक हळूहळू विचारू? हो हो NREM चा लॉंग फॉर्म काय आहे सर? हो NREM म्हणजे नॉन रॅपिड आय मूवमेंट. मी विजिबल आहे तुम्हाला? हो सर आहात. ओके. मी पण आहे. हो हो रॅपिड आय मुवमेंट म्हणजे असं, हे रिसर्च मधून सुद्धा हे समोर आलेलं आहे आणि हा अनुभव आपण पण घेऊ शकतो. आपल्याला असं वाटतं की आपण डोळे बंद केलेले आहेत म्हणजे आता हालचाल ही काहीच नाहीये. पण जेव्हा आपण स्लीप रिलेटेड काही असे मशीन्स हे लावतो किंवा आपण अगदी बारकाईनं जर बघितलं, झोपेमध्ये सुद्धा ही आतली जी बुबुळं आहेत, आपले आयबॉल जे आहेत, ते असे असे फिरतच असतात. सो म्हणून ती टर्म आहे रॅपिड आय मूवमेंट. बारकाईनं आतमध्ये हे आयबॉल्स हे शिफ्ट होत असतात, लाईक अ टेनिस बॉल. एखादी टेनिस मॅच ही कशी इथून तिथे तिथून इथे असं जे असतं, म्हणून त्याला रॅपिड आय मूवमेंट असं म्हणतात. सुरुवातीला ते पटकन आपल्याला जाणवत नाही. ही पहिली अवस्था. आधी जसं म्हटलं की साधारण हे 90 मिनिटं असतं. मग दुसरी अवस्था जी आहे ती सुद्धा अर्थात पुढचे 90 मिनिटं, एक पुढचे 1.5 तास. तसं हळूहळू बॉडी टेम्परेचर जे आहे, हार्ट रेट्स जे आहेत आपले, ते थोडे थोडे आणखीन संथ होतात. स्लीप स्पिंडल्स म्हणजे जे आतले ब्रेन वेव्स जर आपण बघितलं तर ते आणखीन थोडे स्लो, सावकाश असे होत जातात. ब्रेन वेव्स बद्दल जेव्हा आपण म्हणतो, स्टेज 3 जी आहे, म्हणजे साधारण 11 ते 12:30 ही पहिली अवस्था, 12:30 ते 2 ही दुसरी, 2 ते 3:30 आणखीन गाढ स्लीप. आणि म्हणून मग इथे म्हटलंय डीपेस्ट स्लीप. तेव्हा एकदम अत्यंत गाढ झोपेमध्ये आपण असतो. ब्लड प्रेशर आणि ब्रीदिंग रेट सुद्धा आणखीन संथ होतं. हळूहळू 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 होत असतं. ही आणि 2 ते 3 चीच अवस्था का फक्त सर? 2 ते साधारण 3:30 म्हणू. 2 ते 3:30 साधारण. उदाहरणार्थ म्हणून आपण हे असं टायमिंग घेतलं, आपल्याला समजायला सोपं जावं म्हणून. आणि मग नंतर ही पुढची अवस्था REM स्लीप, रॅपिड आय मूवमेंट. आणि नॉन रॅपिड आय मूवमेंट म्हणजे ते पटकन आपल्याला जाणवत नाही की काय आय मुवमेंट्स हे तिथे होत आहेत असं. आणि म्हणून असं आणि हेच एक मुख्य कारण आहे ज्याला अष्टांग योगाच्या अनुषंगाने आपण धारणेचा विचार करतो. किंवा आणखीन दुसरं कारण असं की झोपताना शांत विचार असावे किंवा प्रसन्न विचार असावे, इतकंच नाही, म्हणजे विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने सुद्धा अभ्यास करून मग जर झोपलं आणि सकाळी उठल्यावरती त्या मुद्द्याचे किंवा त्या एकंदर अशा विषयाशी संबंधित मग आणखीन स्मृतीची ती धारणा, कन्व्हिक्शन ज्याला आपण म्हणू, ते आणखीन पक्क होतं.
कारण या मधल्या काळामध्ये मेंदू त्या सगळ्या मुद्द्यांवरती काम करत असतो. आपण झोपतो पण मेंदू झोपत नाही तेव्हा. उलट मेंदू तिथे आणखीन जास्त ऍक्टिव्ह असतो. म्हणून झोपताना आपण कोणत्या गोष्टींवरती विचार करतोय आणि त्याचा आपल्या मानसिक आरोग्याशी, आपले ताणतणाव, आपली चिंता, काळजी, इव्हन नैराश्य ह्या सगळ्याशी अत्यंत जवळचा संबंध आहे. पर हाँ। सर ये हमने मतलब एक योग निद्रा का भी अभी एक लेक्चर अटेंड किया था गुरुजी का। उसमें तो ऐसा था कि नींद में ब्रेन कोई काम नहीं करता और कॉन्शियस माइंड से सीधे अनकॉन्शियस माइंड में संदेश भेजे जाते हैं, और जिसकी वजह से मतलब ब्रेन का कोई हस्तक्षेप रहता ही नहीं है उस दौरान। और अब हम ये जब देखें कि ब्रेन कुछ तो काम करता रहता है तो हाँ फिर हाँ हाँ। नहीं, तो अभी हाँ, कॉन्शियस माइंड से अनकॉन्शियस माइंड, ये मैसेज का जो सेंडिंग एंड रिसीविंग वगैरह पार्ट है, अगर ब्रेन नहीं काम कर रहा है तो फिर कौन काम कर रहा होगा वहां पे? ब्रेन। हाँ हाँ, ये एक कंफ्यूजन एक बात है कि हमारा माइंड जो है उस वक्त वो एकदम और फ्री रहता है जब हम सोते हैं तो, अच्छा। क्योंकि उस वक्त कुछ रिस्ट्रिक्शंस साइकोलॉजिकल ऐसे लेवल पे तो नहीं होते हैं। हम और हमारा मन, हम और हमारा ही माइंड इसी तरीके से होता है वो, तो इसीलिए वो इसका इम्पैक्ट जो है योग निद्रा का, वो और इफेक्टिवली होता है और इजीली होता है वो। और मतलब कि ब्रेन, हाँ, हाँ और ब्रेन और स्लीप से रिलेटेड जो इवन थेरीज है, हर एक थेरी हर एक थेरी ये कहती है कि हाँ, ब्रेन रेस्ट भी लेता है और इफेक्टिवली काम भी करता है, बट ब्रेन काम करना रुक जाता है, ठहर जाता है, ऐसा बिल्कुल नहीं होता। ओके। हाँ। तो फिर सर ये क्वेश्चन हो सकता है ना कि फिर तो योग निद्रा के दौरान जब हम सो रहे हैं तो हम बोल रहे हैं कि कॉन्शियस माइंड से सीधे अनकॉन्शियस माइंड में वो तो मैसेजेस जा रहे हैं, ब्रेन का तो कोई हस्तक्षेप नहीं होता, पर ब्रेन तो सोच सकता है कि नहीं नहीं तुम्हारा बॉडी हल्का नहीं है, मतलब हम ब्रेन तो काम कर रहा है ना। तो एक मिनट, हाँ। ब्रेन काम करता है, ये पॉइंट बिल्कुल सही है, और इसीलिए जो हम बताते हैं उसी हिसाब से वो धीरे धीरे काम करेगा। ओके। कि अभी मतलब ऐसे धीरे धीरे करके अभी पैर मतलब रिलैक्स करो, फिर हाथ रिलैक्स करो, ये जो हम सुनते हैं और उसी के हिसाब से अगर हमें फीलिंग भी होती है, दैट मीन्स इन बिटवीन आवर ब्रेन वर्क्स, इट इज एक्टिव। इसीलिए तो जो एक एक पर्टिकुलर कमांड हमने हमारे बॉडी को दी और उसी हिसाब से अगर हमें वो एक्सपीरियंस मिल रहा है, दैट मीन्स कोई तो एक एजेंट इन बिटवीन ऐसा है जो उसमें काम कर रहा है। हाँ, कॉन्शियस माइंड कर रहा है वो। बिल्कुल। ओके। हाँ। मतलब कि माइंड को दो तरह से लें, एक कॉन्शियस माइंड जो काम कर रहा यस। है और एक ब्रेन मतलब जो जो सुप्त करेक्ट। अवस्था में रहता है, जो करेक्ट। लॉजिक का काम करता है वो नहीं, वो मतलब बिल्कुल वो सुप्त अवस्था में। बिल्कुल ओके। बिल्कुल। ठीक। येस। स्लीप डिसऑर्डर्सचं एक बेसिक आपण बघितलं आता। इटिंग डिसऑर्डर बद्दल अगदी थोडक्यात, अगदी धावती चर्चा आपण मागच्या सेशन मध्ये एकूण केली एकदा होती। पहिली स्लाइड दाखवा सर, त्याच्यामध्ये काय एक हाय जस्ट इन्सोमनिया दाखवलं एक, पहिली स्लाइड एकदा दाखवा. हो हो, सांगतो नक्की। इन्सोमनिया, हायपरसोमनिया, सोमनाबुलिझम एक आहे। सोमनाबुलिझम म्हणजे कॉम्प्लेक्स मोमेंट। अनेक जण म्हणजे असे पण काही जण असतात की ते झोपेत बोलतात, झोपेत चालतात। हा, तेच नव्हतं समजलं मला, हा बस हा, बाकी काही. सोमनाबुलिझम अशी एक टेक्निकल टर्म आहे। हा हा, ठीक. अगदी लहान मुलांच्या बाबतीत एक आणखीन ब्रुक्सिझम म्हणून एक भाग आहे, म्हणजे झोपेमध्ये दात चावणं असं। इटिंग डिसऑर्डर किंवा आहारा संबंधीचा जो भाग आहे, अति खाणं, बुलिमिया नर्वोसा, बिंज इटिंग, एक्सेसिव्ह इटिंग, and that too in a very small amount of period, and anorexia nervosa.
already the person is underweight, but still he is perceiving that he or she is overweight. तो इसे और कम करो आणि मग नंतर उगाचच अननेसेसरीली डाएट करणं, फास्टिंग करणं, एक्सेसिव्हली एक्सरसाइज करणं. Disturbed or abnormal eating pattern is what is eating disorder. यम नियम, प्रत्याहार, कधी खावं, किती खावं, कसं खावं, समजून घेणं की का बरं आपण खातोय. आणि समज जसं एक अगदी सहजपणे आपण म्हणतो की खाण्यासाठी जगतोय की जगण्यासाठी खातोय, हे अंडरस्टँडिंग, हे लॉजिक आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. कारण या सगळ्याचा परिणाम मग आपल्या वेट गेन, वेट लॉस अशा सगळ्यावरती होतो. मिनिंगलेस ॲबनॉर्मल इटिंग पॅटर्न जर असेल तर मग आपल्या मनावरती सुद्धा त्याचा परिणाम. कारण पुन्हा म्हणजे इटिंग डिसऑर्डर बाबतीत एक अगदी नेहमीचं एक्झाम्पल असं की जेव्हा आपण एखादी हॉरर फिल्म्स असेल किंवा काही असं थ्रिलिंग आपण काहीतरी बघतोय, ते बघत बघत असं काहीतरी खाणं वगैरे असं ते होत असतं नुसतं. इट जस्ट बिकम अ पॅसिव्ह ऍक्शन. पण त्या सगळ्या किती खातोय, काय खातोय त्याच्याकडे जर का आपलं लक्षच नसेल आणि नुसतं आले समोर मग खाऊन टाका, आले समोर मग खाऊन टाका, कुठेतरी ते बॉडीमधून रिफ्लेक्ट होणारच होणार. म्हणून जे काही खातोय ते आपण किती मन लावून खातोय. मन लावून खाण्यालाच सायकोलॉजीमध्ये माइंडफुलनेस असा एक भाग आहे आणि तोच भाग योगामध्ये सुद्धा आहाराच्या अनुषंगाने सुद्धा आपण बघणार आहोत की अन्नमय कोश आणि मनोमय कोश काय संबंध आहे. तर म्हणून जे आपण आतापर्यंत फिअर, फोबिया, स्ट्रेस, डिप्रेशन, अँगर, अँझायटी, इटिंग डिसऑर्डर, स्लीप डिसऑर्डर, त्या सगळ्याचा हळूहळू जेव्हा आपण एखाद्या अशा विशिष्ट फेजमध्ये 1 महिना, 2 महिने, 6 महिने जास्त पिरियडमध्ये if we are in this particular phase psychologically, then automatically it starts reflecting through our physical health as well. अचानकपणे मग आपल्याला भरपूर खावंसं वाटतं किंवा अचानकपणे जी गोष्ट आतापर्यंत आवडत होती, एन्जॉय करत होतो, खात होतो, आता ते आपल्याला नको वाटतंय. हे कॉन्स्टंटली होतं मग. कारण असं का बरं नेमकं होतं? आता पुन्हा आपण म्हणतो की ओंकार म्हटल्यावरती आम्हाला बरं वाटतं, योग निद्रा केली की आम्हाला बरं वाटतं किंवा आसनं वगैरे केली की आम्हाला छान वाटतं, फिट वाटतं. अगदी बरोबर आहे. त्याच्या मागची जी अॅनाटॉमी आहे ते रिझन्स अगदी बेसिक असे. द फर्स्ट थिंग इज न्यूरोट्रान्समीटर. एक्सरसाइजमुळे, आसनांमुळे, आसनांचा जो आपण सराव करतो सातत्यानं, त्याच्यामुळे हे न्यूरोट्रान्समीटर जे आहे ती स्पीड ही मेंटेन राहते, स्ट्रेंथन होते. जेव्हा ही स्पीड हळूहळू ही डिस्टर्ब होते तेव्हा सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स हे हळूहळू सुरू होतात. हॉर्मोनल ग्लँड्स तो तर एक भाग आहेच आहे. आणि आणखीन सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो, जेव्हा आपण पटकन घाबरतो, खूप काळजी करतो, तेव्हा लिम्बिक सिस्टीम म्हणजे त्याला इमोशनल ब्रेन म्हणतात. लिम्बिक सिस्टीम ह्या 4 गोष्टींपासून बनलेला आहे. थॅलॅमस, हायपोथॅलॅमस, हिप्पोकॅम्पस अँड अमिगडाला. हायपोथॅलॅमस म्हणजे नेमकं काय? हायपोथॅलॅमस जे आहे इट वर्क्स फॉर आवर बेसिक इन्स्टिंक्ट्स और बेसिक नीड्स like hunger, thirst, sleep, all these things. So when we are emotionally stressed or disturbed, automatically it is affecting to our hypothalamus as well. आणि म्हणून मग एकतर भरपूर खावंसं वाटतं किंवा काहीच खाऊ नये असं पण वाटत असतं. म्हणजे तो हायपोथॅलॅमस आपल्याला सांगत असतो की नको, आता नको.
हायपोथॅलॅमस मध्येच दोन आणखीन वेगळे पार्ट आहे किंवा भाग आहे, त्याला लॅटरल हायपोथॅलॅमस असं पण म्हणतात. म्हणजे हायपोथॅलॅमसचा एक भाग आपल्याला असं सांगतो भूक लागलेली आहे आता खा, आणि एक भाग असं सांगतो की हो खाल्लेलं आहे आता पुरे. सॅटिटी सेंटर इट इज कॉल्ड. जे खाल्लंय आता पोट भरलं, नाव इट्स इनफ, लेट स्टॉप. 7 तासाची झोप झाली, 6 तासाची झोप झाली, पुरेशी आहे, ओके. बिकॉज ऑफ कंटिन्युअस रेग्युलर ऍक्टिव्ह practice of exercise or yogasan and other healthy ways, hypothalamus it become strengthened. आणि मग जेव्हा गरज असेल तेव्हाच हायपोथॅलॅमस आपल्याला सांगेल की हो आता खा, आपली जेवणाची वेळ झाली, आता आपण खायला हवं. जे योगामध्ये आपण म्हणतो की जेवणाच्या वेळा आपल्याला ठरलेल्या असायला हव्या. आणि आता बघा हायपोथॅलॅमस हाच एक एरिया खाण्यामध्ये पण काम करतोय आणि इव्हन झोपेमध्ये सुद्धा काम करतोय. सो म्हणून हेच ते रिझन आहे की साधारण आपलं जेवण आणि आपली झोप याच्यामध्ये निदान 2 तास, 3 तास, 4 तास असा गॅप असायला हवा. रात्री 10 वाजता आपण जेवलो, 10:30ला जर झोपलो, हायपोथॅलॅमस वरती किती स्ट्रेस येईल, एकाच वेळेस तो किती असं काय काम करणार. हा एक भाग. दुसरं हिपोकॅम्पस, this particular area it works for storage of long term memories and it is important in depression. वेगवेगळ्या स्टडीज मधून असं पण समोर आलं की जेव्हा हिपोकॅम्पस अफेक्टेड असतो तेव्हा डिप्रेशन होतं. म्हणजे त्या लोकांना केवळ आणि केवळ सिलेक्टेड निगेटिव्ह इव्हेंट्स ऑफ देअर लाईफ तेच आठवतात. नक्की पॉझिटिव्ह पण त्यांच्या लाईफमध्ये हे झालेलंच आहे, असणारच, पण ते त्यांना इतक्या इझिली इफेक्टिव्हली लवकर आठवत नाही. पण त्यांना कुठे काय चुकलं किंवा कुठे काय गिल्ट आपल्याकडून झालं ऑर एनिथिंग ते पटकन आठवतं. हिप्पोकॅम्पस कुठे काम करतं म्हणून सांगितलं सर? काय काम करतं? हिप्पोकॅम्पस म्हणजे स्टोरेज ऑफ लॉंग टर्म मेमरीज. दीर्घकाळाच्या ज्या आपल्या गोष्टी आहेत किंवा स्मृती आहेत ते साठवणं हे हिप्पोकॅम्पसचं काम. मग जेव्हा आपण ओमकार करतो, ते प्राणायाम करत असतो, शीर्षासन वगैरे करतो, एका विशिष्ट अशा पद्धतीने जेव्हा इथे पूर्ण सोप्या भाषेमध्ये आपण म्हणू रिफ्रेशमेंट वगैरे सगळी होते, तेव्हा या सगळ्या ब्रेन एरियाजला ऍप्रोप्रिएट असं स्टिम्युलेशन मिळतं. जर आसनं वगैरे काहीच नसतील तर मग हळूहळू इथे एक प्रकारचा गंध चढतो आणि मग ठराविकच एका गोष्टीवरती जास्त फोकस, स्ट्रेस हा येत जाणार. तोच भाग म्हणजे अॅमिगडेला. अॅमिगडेलाचं काम काय आहे तर इमोशन्स वरती काम करणं किंवा इमोशन रिलेटेड सिग्नल्स आपल्या ब्रेनला, आपल्या मनाला देणं हे अॅमिगडेलाचं काम. ते भावनांवरती काम करतं. आणि म्हणून काही जण असे असतात की थोडीशी काही कुठली न्यूज ऐकली की पटकन पॅनिक होतात. आणि असे पण काही जण असतात की किती समोर साप आहे पण हे मात्र असे आहे की एवढे नाही घाबरून जात. तर ह्या सगळ्या ब्रेन एरियाजला हे सगळे जे असे न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत त्यांच्यावरती इफेक्टिव्ह काम हे आसनांच्या माध्यमातून होतं. हेल्थ सायकोलॉजीमध्ये अनेक स्टडीज असे आहेत आणि त्यांनी वारंवार हे प्रूव्ह केलेलं आहे किंवा दाखवलेलं आहे एक्सरसाइज केल्यामुळे ह्या सगळ्या ब्रेन एरियाला अप्रोप्रिएट स्टिम्युलेशन मिळतं आणि प्लस हॉर्मोन्स जे आपले आहेत, इव्हन न्यूरो ट्रान्समिटर्स जे आहेत त्यांच्या सिक्रिशन वरती एक्सरसाइज आसनांच्या माध्यमातून काम होत असतं. ते कसे आणि कुठले तो भाग एक आपण आता बघणार आहोत. इथपर्यंतच समजलंय? सर ते थॅलॅमसचं तुम्ही फक्त लॅटरल थॅलॅमस एक सांगितलं, तुम्ही 2 प्रकार म्हटले ना, पण एकच सांगितलं लॅटरल थॅलॅमस. हो सॉरी, हो वेंट्रोमीडियल हायपोथॅलॅमस हा दुसरा, लॅटरल आणि वेंट्रोमीडियल हायपोथॅलॅमस. वेंट्रोमीडियल स्पेलिंग
मग आता अशा सगळ्या प्रोसेसमध्ये योग ऍज अ थेरपी म्हणून काय आणि कसं, एक अगदी थोडक्यात आपण डिसऑर्डर्स बद्दल बघितलं, आपण त्यांचे क्रायटेरिया किंवा सिम्पटम्स बघितले, अॅनाटॉमी किंवा आपल्या फिजिओलॉजीचा रोल नेमका काय आहे आणि कसा, तो भाग अगदी थोडक्यात बघितला. मग योग ऍज अ थेरपी म्हणून नेमकं कसं आणि काय, फक्त आसनांचा एक वर्ग इतकंच नाही, तर जेवढा आपण योगाचा सराव करू, त्या एका विशिष्ट अशा वातावरणामध्ये सातत्यानं राहण्याचा प्रयत्न करू, तेवढं आपले हळूहळू म्हणजे जे अननेसेसरी एक्सपेक्टेशन्स किंवा डिमांड्स आहेत त्याही आपल्या हळूहळू मग तिथे कमी होतात. फ्रस्ट्रेट होणं, इरिटेट होणं, हेही सगळं हळूहळू मग तिथे कमी होतं. आणि मग ते करताना थोडक्यात काही आसनं आणि त्यांचे जे फायदे आहेत. शीर्षासन आपण आत्ताच हे ब्रेन एरियाज बद्दल बघितलं. त्याच्यामुळे होतं काय की एमिगडेलाला अप्रोप्रिएट असं स्टिम्युलेशन हे मिळतं आवश्यक ते, आणि त्याच्यामुळे सेन्सिटिव्हिटी पण आपली आणखीन इफेक्टिव्हली काम करायला लागते, आणि म्हणून मग आपलं भीती म्हणजे घाबरून जाणं जे आहे किंवा पॅनिक होणं जे आहे तेही हे कमी होतं. निदान फ्रिक्वेन्सी तरी नक्कीच कमी होते. आपल्या मेमरीवरती एक चांगला असं काम करत आहे. एक गमतीचा भाग म्हणून आधी पूर्वी सकाळ पेपरमध्ये चिंटू यायचं, आणि त्याच्यामध्ये एकदा असं होतं की चिंटू आणि चिंटूचे बाबा हे दोघ जण शीर्षासन करतात, आणि त्याच पर्टिक्युलर फेजमध्ये मग चिंटू बाबांना म्हणतो की अहो, मला शीर्षासनाचा आणखीन एक फायदा समजला. तर बाबांना कौतुक वाटतं. ते म्हणतात, अरे काय, माझा हरवलेला बॉल हा कपाटाच्या खाली गेला होता ते मला आज समजलं, आज दिसलं मला ते की हो, तो बॉल तिथे आहे, असं हे शीर्षासन केल्यामुळे दिसलं मला असं. अपार्ट फ्रॉम दॅट, सेन्सिटिव्हिटी आणखीन डेव्हलप होते आपली तिथे. ओव्हरऑल मेंटल बॅलन्स जो आहे तो एक तिथे डेव्हलप होतो. बिहार स्कूल ऑफ योग जे इन्स्टिट्यूट आहे, तिथल्या इन्स्टिट्यूटने काही मोजक्या मुलांवरती, हे जनरलाइज अर्थात लगेच नाही होऊ शकत, हे रिसर्च पेपर अगदी मोजके आहेत आतापर्यंत, पण आणखीन पुढे स्कोप आहे. पण अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर, एडीएचडी ज्याला आपण म्हणतो, एडीएचडीचा भाग कमी करण्यासाठी, लहान मुलांमधली चंचलता जी आहे ती चंचलता कमी करण्यासाठी पश्चिमोत्तानासनाचा फार चांगला उपयोग झालेला आहे, असं त्यांनी त्या 2-3 रिसर्च पेपरमध्ये हे मेन्शन केलेलं आहे. इट इज डिफिकल्ट टू जनरलाइज अगेन, पण एक थॉट म्हणून आपल्याला कन्सिडर करायला काहीच हरकत नाही, बिकॉज इट हेल्प्स टू काम डाऊन अवर माइंड, टू इम्प्रूव्ह अवर कॉन्सन्ट्रेशन. आता कॉन्सन्ट्रेशन का बरं? आपण फिजिओलॉजीचा जसा एक भाग बघितला तसंच इथे जर बघाल तुम्ही, पाठीचा हा कणा पूर्णपणे स्ट्रेच होतोय. हा पाठीचा कणा हे कॉन्सन्ट्रेशनसाठी आणि माइंडच्या रिलॅक्सेशनसाठी अत्यंत महत्वाचं. मग ते ब्रेन, सिम्पथेटिक सिस्टीम आणि पॅरासिम्पथेटिक सिस्टीम, इव्हन नर्वस सिस्टीम वगैरे, ते आणखीन टेक्निकल एक एक भाग सगळा होईल तो. पण त्या कारणासाठी हे पश्चिमोत्तानासन ऍज अ थेरपी, सपोर्टेड वे म्हणून अर्थात, हे खूप उपयुक्त आहे. सर्वांगासन आणखीन एक अवस्था, एक आसन. आता समजा 2-3 वेळेस, पण रोज जर आपण नियमानं असं काही करत असू, तर अर्थात जो आळस आहे आपला, मनाची जी सोप्या भाषेमध्ये मरगळ आपण म्हणू, मानसिक थकवा वगैरे आहे, तो पूर्णपणे तिथे जातो. योगा थेरपीचं सगळ्यात आणखीन ऍडव्हान्टेज असं आहे की त्याला एक प्रकारचं रूल आहे. योग
आज मला दुपारी 2 वाजता खूप असं फ्रेश वाटतंय आणि म्हणून मग मी आता दुपारी 2 वाजता काही आसनं करीन. तर तो भाग अर्थातच नाही. ती ती वेळ ठरलेली आहे त्याची. सूर्यनमस्कार म्हणा किंवा आणखीन बाकीच्या गोष्टी. मग सकाळी उठून हे सगळं करायचं म्हटल्यावरती आपोआप सवयीनं आपल्या झोपेवरती सुद्धा नियंत्रण येतं. की नाही सकाळी 6ला उठून वर्गावरती जायचंय किंवा 7चा वर्ग आहे किंवा 7:30चा वर्ग आहे. हळू आपलं रुटीन हे योगाच्या माध्यमातून सेट होत जातं. हा सगळ्यात मोठा ॲडव्हांटेज हा योगाचा आहे आणि म्हणून योगा इट वर्क्स ॲज अ थेरपी फॉर सायकोलॉजिकल डिसऑर्डर. सपोर्टेड टूल म्हणून, इफेक्टिव्ह टूल म्हणून नक्की चांगलं आहे. मग अर्थात जे अन्य बाकीचे एक सिम्पटम्स आपण बघितले की झोप असेल किंवा रुटीन असेल, आळशीपणा किंवा थकवा, उत्साह वगैरे नसतो, त्या सगळ्यांसाठी ही आसनं अत्यंत महत्वाची आहेत. भुजंगासन एक पिरियडसाठी सुद्धा आणि इथे पुन्हा कॉन्सन्ट्रेशनसाठी. कारण एक एक जसं पश्चिमोत्तानासनामध्ये हा मागचा भाग जसा आपला स्ट्रेच होतो तसं इथे भुजंगासनामध्ये हा पुढचा भाग. एकदा मागचा भाग आपण स्ट्रेच करतोय, एकदा पुढचा भाग आपण स्ट्रेच करतोय. एकदा पश्चिमोत्तानासन, एकदा भुजंगासन. आणि मग अर्थात इतकं सायंटिफिक आहे आपलं योग की तर तसं त्यांनी ड्युरेशन पण दिलंय की अर्धा मिनिट, 1 मिनिट असं. म्हणजे खूप ताण येतोय अशातलाही भाग नाही. एकदम ऍडव्हान्स लेवलचं एक आपण म्हणू की ते म्हणजे मयुरासन. निदान 1 मिनिटासाठी फक्त हातावरती स्थिर राहणं. फिजिकल बॅलन्स तर नक्कीच आवश्यक आहे, पण त्याच्याच सोबत सायकोलॉजिकली सुद्धा आपण स्थिर असणं, पेशंट असणं, फोकस्ड असणं, इट इज इक्वली इम्पॉर्टंट. ब्लड फ्लो सुद्धा जर इथे ऑब्झर्व केला, हा पूर्णपणे उलटा येतो इथे, अर्थात जो आवश्यक एक असतो. तर हे फायदे, आसनांचा हा रोल अत्यंत महत्वाचा आहे एकाग्रता वाढवण्यामध्ये आणि कॉन्सन्ट्रेशनसाठी सुद्धा. का बरं, जेव्हा आपण रिलॅक्स असू, जेव्हा आपली स्लीप ही व्यवस्थित होते, तेव्हा आपण हळूहळू आणखीन रिलॅक्स होतो. जितकं आपण स्वतःला रिलॅक्स असं करू शकू, तेवढं आपण आणखीन ऑब्जेक्टिव्हली एकूण विचार करू शकतो तिथे की नेमकं काय आपण करायला हवंय किंवा कसं करायला हवं. सर, ये कार्पल टनल सिंड्रोम के बारे में थोड़ा बताएंगे क्या? हाँ, 1 मिनिट. एक त्रिकोणासन आहे. हे त्रिकोणासन म्हणजे तर इथला एक त्याचा फायदा असा, आपण जे आपले ब्रेन एरियाज बघितले मागचे, त्या ब्रेन एरियाज मध्ये सुद्धा लोब्स आहेत. फ्रंटल लोब, परायटल लोब, ऑक्सिपिटल लोब. इथे हे प्रेशर येत आहे कानाच्या बाजूला किंवा इथे वरती. त्याच्याने आपली स्वतःविषयीची जी एक जाणीव आपण ज्याला म्हणू, सेल्फ अवेअरनेस, तोही मग तिथे वाढतो. आणि अर्थात एकूण बाकीचं हा बॅलन्स, स्ट्रेचिंग वगैरे आहेच मग तिथे. प्राणायामाशी संबंधित आणखीन भ्रामरीचाही एक आपण पुढे एकंदर विचार करणार आहोत आणि जालंधर बंद. स्पीच डिसऑर्डर्स मध्ये, कारण अॅनाटॉमीची जी आपली आधीची एक स्लाइड होती, सो तेव्हा टॉन्सिल्स बद्दल सुद्धा एक पॉइंट इथे मेन्शन केला होता. त्याच्यावरती हे आसन किंवा ही जी अवस्था आहे ती मग तिथे काम करते. कारण आपल्या व्होकल कॉर्ड्सला एक अप्रोप्रिएट, सफिशियंट असं प्रेशर मग तिथे मिळत जातं. आणि म्हणून आपल्या इमोशन्स असतील, आपल्या फिलिंग्स असतील, जे आपल्याला बोलायचं आहे ते आपण अधिक
आवाज नाही येते कोणालाच? मला आता येतोय just येतोय या व्यवस्थित. हा. मिनिटाला सर क्लिअर आहे. क्लिअर आवाज येतो, ऐकू आवाज येत नाही. व्यवस्थित. ताई तुमचं नेटवर्कचे प्रॉब्लेम असेल. ओके हो. ओके ओके ठीक. बरं बरं. तर जे आपल्या काय स्पीचच्या अनुषंगाने, तर इथे जेव्हा हे अप्रोप्रिएट असं प्रेशर येतं सातत्यानं, आणि हा भाग अनेकदा हे आणखीन कधी जाणवतं, समजा आपल्याला बोलायचं आहे, आपल्याला काहीतरी सांगायचं आहे, पण आपण भरपूर घाबरून गेलेलो आहोत. त्याला स्टेज फिअर म्हणा किंवा एकदम असं टेन्शन येतं, आणि मग पॅनिक मध्ये आपण जो भाग एक डिस्कस केला होता की इंटेन्स चोकिंग, एकदम ब्लॉक झाल्यासारखं होतं. सोप्या भाषेत आपण म्हणू की तोंडातून शब्दच फुटत नाही तिथे. तो भाग कमी करण्यासाठी सपोर्टेड वे म्हणून जालंधर बंद, कारण की मग अर्थात मग जेव्हा आपण असं हे घाबरून जातो आणि हॉल्टिंग किंवा स्टॅमरिंग वगैरे आपण करतो किंवा स्टटरिंग सुद्धा होतं, तेव्हा एक गोष्ट जर आपण ऑब्झर्व केली तर आपला ब्रीदिंग फ्लो सुद्धा हा डिस्टर्ब होतो, आणि म्हणून आपल्याला ते शब्द त्या वेळेस त्या पद्धतीनं नीट उच्चारता येत नाही, बोलता येत नाही, सांगता येत नाही. मग आपल्या ब्रीदिंग वरती जे आपले वोकल कॉर्ड्स असतील त्याच्यावर काम करण्यासाठी किंवा त्यांचं जे ज्याला फंक्शनिंग इफेक्टिव्ह करण्यासाठी आपण म्हणू, तिथे ह्या गोष्टींचा खूप चांगला उपयोग एक आपल्याला होतो ॲज अ थेरपी म्हणून. आणि अर्थात भ्रामरी असं प्राणायाम. आणखीन बाकीच्याही भरपूर गोष्टी आहेत, मग त्राटक असेल आणि त्यातले असे वेगवेगळे फॉर्म्स. भ्रामरीमुळे काय होतं की टेन्शन आणि अँझायटी जे आहे, कारण होतं काय, जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो किंवा टेन्शनमध्ये असतो तेव्हा मॅक्झिमम आपलं फोरहेड आणि हे आजूबाजूचे जे एरिया आहे हे जास्त स्ट्रेस असतात. सो म्हणून आपण इव्हन आपली एक बेसिक रिॲक्शन पण जी असते की आपण पहिले अरे बापरे आता काय, किंवा आपण खूप खूप डोकं दुखतंय वगैरे असं सगळं जे म्हणतो, तेव्हा आपल्याला आतून इथे प्रेशर जाणवतं. मग तोच भाग मग तसा कमी करण्यासाठी ह्या अशा आसनांचा जर उपयोग आपण केला किंवा वापर केला तर आणखीन महत्वाचं, एस्पेशली हा भाग डिस्कस करण्यामागचं आणखीन एक रिझन असं, 3 इडियट्स मध्ये एक चतुर आहे, एक रॅन्चो आहे. चतुरला पण सगळ्या गोष्टी माहिती असतात, पण तो फक्त समजून न घेता ते करत असतो, रट्टा मारणं. आणि दुसरा भाग म्हणजे रॅन्चोचा, की जे काही आपण करू थोडं करू पण समजून उमजून करू. लेवल्स ऑफ प्रोसेसिंग अप्रोच ऑफ मेमरी अशी एक टर्म, एक मॉडेल हे सायकोलॉजीमध्ये आहे, आणि ते पण हेच सांगतं की जर एखादी गोष्ट आपण समजून उमजून केली तर ती जास्त चांगली लक्षात पण राहते आणि त्याचे रिझल्ट पण आपल्याला जास्त चांगले मिळतात. म्हणून कुठलीही आसनं केवळ आणि केवळ फक्त व्यायाम इतकंच नाही, तर त्याच्याही पलीकडे कुठल्या आसनाचा काय आणि कसा उपयोग होतो हे जर आपल्याला समजलं किंवा हे जर आपण समोरच्या एखाद्या ग्रुपला समजावून सांगू शकलो तर ती इफेक्टिव्हिटी जी आहे त्याची ती आणखीन वाढते. आणखीन एक कसं, कोणतं मॉडेल म्हटलं सर तुम्ही? लेवल्स ऑफ प्रोसेसिंग अप्रोच, LOP अप्रोच. अच्छा. आणि हे अत्यंत महत्वाचं, योग म्हटल्यानंतर फक्त आसनच आहे असं नाही, तर यम नियम आसन, आहारांचा भाग येतो, मग तिथे प्रत्याहार सुद्धा आहे. काय खायचं आणि काय नाही खायचं. पंचज्ञानेंद्रियांना आपण कोणत्या प्रकारचं फूड देतोय आणि कसं देतोय, कारण आता हा सिक्वेन्स जर आपण बघितला, सगळ्यात पहिले अन्नमय कोश आहे, जे आउटर लेअर आहे, इट इज रिलेटेड विथ फूड, अन्नमय कोश और फिजिकल शीट, देन प्राण, ऑफकोर्स एनर्जी, आणि मग नंतर मन येत आहे.
मग आता समजा की पाडवा आहे किंवा दसरा आहे किंवा दिवाळी किंवा आणखीन कुठलंही रादर ऑकेजन हे नसलं तरी सुद्धा 4 पुरणपोळ्या आपण दुपारी खाल्ल्या मस्तपैकी, छानपैकी तूप ओतून वगैरे वगैरे सगळं असं अन्न आपण खाल्लेलं आहे. मग त्याच्यानंतर आपण छानपैकी अभ्यास करू का लगेच? अजिबात नाही. अर्थात मग तेव्हा आपल्याला झोप येणार. कारण अशा मुद्दा हा नाही की पुरणपोळी चांगली का वाईट, मुद्दा हा आहे की किती प्रकारचं म्हणजे केवढ्या इंटेन्सिटीने आपण ते खातो. आणि म्हणून ती संकल्पना आहे मित आहार. जो आवश्यक आहे तो तर नक्कीच खायला पाहिजे. तेच नक्की सगळ्या पुढची आपण घेणं आवश्यक आहे, योग्य आहे. पण ते किती, कसं, कोणत्या पद्धतीनं? शिजवलेलं अन्न, सात्विक अन्न, अगदी प्रसन्न चित्तानं ते करणं आणि प्रसन्न चित्तानं ते खाणं. कारण त्या सगळ्याचा परिणाम अनकॉन्शियस माइंड बद्दल जसं एक आता बोललं गेलं, त्या अन्नाच्या माध्यमातून आपल्या मनावरती संस्कार होत असतात. आणि म्हणून जे काही खातोय ते आपण किती मन लावून खातोय, ते आपण किती चवीनं खातोय, खातानाची सुद्धा आपली मानसिकता काय आहे, त्या सगळ्याचा परिणाम आपल्या मनावरती, आपल्या एकंदर ऊर्जेवरती हा होत असतो. आणि म्हणून एक हिंदीत असं म्हणतात की जैसा खावे अन्न वैसा होवे मन. सात्विक आहार असेल तर आपली मानसिकता किंवा आपले सायकोलॉजिकल रिस्पॉन्सेस, रिॲक्शन्स, आपलं वागणं, बोलणं, आपले उच्चार, एखादी गोष्ट समजून घेण्याची पद्धत ही सात्विकतेनंच असणार. राजसिक किंवा तामसिक सारखं भरपूर मसालेदार आहे, भरपूर कांदा, लसूण किंवा नॉनव्हेज वगैरे ते ऑफकोर्स आय एम शुअर की हा भाग सगळा तुमचा आधी नक्कीच एक झालेलाच असणार हा. सो म्हणून आणखीन डिटेल त्याच्यामध्ये जात नाही. आणि अगदी थोडक्यात एक बोलायचं झालं तर अर्थात ज्या शुद्धिक्रिया आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, त्याच्याही माध्यमातून पूर्ण बॉडीला क्लिन्झिंग, रिफ्रेशमेंट किंवा जसं एक आपल्या गाडीचं सर्व्हिसिंग आवश्यक असतं आणि सर्व्हिसिंग केलं की ती गाडी एकतर म्हणजे अपडेट पण राहते, नीट व्यवस्थित राहते आणि ओव्हरऑल फंक्शनिंग सुद्धा गाडीचं वाढतं मग तिथे. ते जसं एकदा आहे पहिली स्लाइड दाखवा ना सर. ही कोशांचीच आहे. आपले 5 कोश आणि अन्न एवढंच. तर जसं एक गाडीचं सर्व्हिसिंग आहे तसंच म्हणजे शरीराचं सुद्धा सर्व्हिसिंग असणं, ऑइलिंग करणं त्याला अधूनमधून आणि मग त्याच्यासाठी या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या शुद्धिक्रिया. शुद्धिक्रिया सुद्धा योगामध्ये एक उपचार म्हणून नक्की कन्सिडर करतात. आणि अगदी थोडक्यात एक कन्क्लूड करताना एक महत्वाचा भाग म्हणजे आसनं आहेत. आसनांचा सराव, योगनिद्रा आणि आणखीन बाकीच्या गोष्टी. पण म्हणून योग केवळ तो 1 तासाचा वर्ग इतकंच असं मर्यादित हे न ठेवता योगाला हळूहळू आपण एक लाईफस्टाईलमध्ये कसं कन्व्हर्ट करू शकतो, हळूहळू. फोर्स किंवा आग्रह अजिबात नाही. बट योगिक लाईफस्टाईल इट इज कंटिन्युअस प्रॅक्टिस ऑफ प्राणायाम. मग योगातले आणखीन बाकीचे जे शेड्स आपण म्हणू सोप्या भाषेत कर्मयोग. डॉक्टर देऊस्कर मॅडम आहेत, त्या आता सध्या फर्ग्युसन कॉलेजला आहेत. त्या अनेकदा हे योग निद्रेवरती काही सेशन्स किंवा काही अशा ऍक्टिव्हिटीज वगैरे घेतात. आपल्या योग विद्याधाममधूनच त्यांचं आधीचं बेसिक योगाशी संबंधित जे आपण ट्रेनिंग म्हणू तो भाग झालेला आहे. आणि योग निद्रा आणि मानसिकता हे काय आणि कसं ते देऊस्कर मॅडम खूप इफेक्टिव्हली आणि खूप छान तसं एक एक्सप्लेन करतात. कारण आपण आपल्याला आपल्या मनावरती सकारात्मक चांगले संस्कार जर करायचे असतील तर त्या मनाला सकारात्मक गोष्टी सांगणं, सकारात्मक अशा सूचना त्या मनापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी नियमित योगनिद्रा जर असेल तर ती नक्की काम करते. थेरपी मधलं एक आहे, मग ती थेरपी कुठलीही असू दे, रेग्युलर डॉक्टरशी असू दे
फिजिओथेरपी असू दे किंवा योग थेरपी असू दे, सायकोथेरपी असू दे, काउन्सिलिंग असू दे, इट कॅन बी एनिथिंग. कुठल्याही गोष्टीमध्ये जेवढी कन्सिस्टन्सी असेल, रेग्युलॅरिटी ही जेवढी असेल, तेवढं मग हळूहळू हळूहळू आपल्याला ते रिझल्ट्स हे मिळतात. आणि जेव्हा कन्सिस्टन्सी असेल तेव्हा ते रिझल्ट लॉंग लास्टिंग असतात. म्हणून ही गोष्ट फार महत्वाची आहे. इव्हन चॅन्टिंग आहे, ह्या सगळ्यामुळे सकारात्मक अशी विचारसरणी आपली डेव्हलप होते तिथे. इव्हन आपल्या मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा एक गंधार सरांच्या त्या रिसर्च बद्दल डिस्कस केलं होतं. हेच पॉइंट खरं त्यातले आहेत. रेफरन्ससाठी म्हणून फक्त एक इथे मेन्शन केलं. तर अशा पद्धतीनं अगदी थोडक्यामध्ये आपण एक आउटलाईन डिस्कस केली की योगिक आसनं किंवा योग हाऊ इट कॅन बी पर्सिव्ह ॲज थेरपी म्हणून. आता मगाशी एका मॅडमने जो एक भाग विचारला होता कार्पल टनेल सिंड्रोम म्हणून, तर तो भाग असा आहे की जे आपलं रिस्ट किंवा हे आपलं मनगट आपण म्हणू, तर तिथे जेव्हा एक प्रकारची गडबड, एक प्रकारचा स्ट्रेस किंवा इथल्या नर्व्स आतमध्ये हळूहळू डिस्टर्ब होतात, तेव्हा मग आपलं हे दुखायला लागतं किंवा पेनिंग होतं, तो भाग. किंवा काही जणांच्या बाबतीत असंही होतं की कंटिन्युअस 8-8 तास फक्त आणि फक्त ते असं कीबोर्डवरती चालू आहे, असं जादुई बोटं फिरत असतात ती सगळी अशी. पण जर इथे काहीच मुवमेंट नसेल तर मग हे हळूहळू अर्थातच तो स्ट्रेस हा नक्की येणार. त्याच्यावर काम करण्यासाठी सुद्धा हे आहे. पण अर्थात अगदी प्रवेश पासून जे आपण योगाच्या वर्गांमध्ये बघतो ते म्हणजे असं की त्या आसनाशी संबंधित जर अन्य कुठले शारीरिक विकार नसतील तर ती आसनं करणं, हे अगदी बेसिक रूल आहे त्याच्यामध्ये. की ऑलरेडी जर का तो एखादा त्रास असेल, एखादा विकार, एखादा आजार जर असेल, ते आसन सोडून बाकीच्या गोष्टी आपण नक्की करू शकतो. किंवा त्याच्यासाठी मग लगेच इतकं प्रेशर वगैरे न देता सुरुवातीला मग आपण पूरक हालचालींचा सुद्धा आपल्याला मदत होऊ शकतो, निदान ती सिव्हिअरिटी कमी करण्यासाठी. एकदा उजव्या बाजूनी, एकदा डाव्या बाजूनी, एकदा असं, अशा पद्धतीनं हे होऊ शकतं तिथे. तो सर ये जो कलाई में आप जो बोल रहे हो स्ट्रेस आता है, उससे भी मानसिक कुछ विकार से रिलेवेंट है क्या ये कलाई वाला पार्ट? नहीं मतलब ये नहीं 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 मतलब इसका और मानसिक विकार का कुछ रिलेशन नहीं है. ये तो नहीं. पूरा एक फिजिकल स्ट्रेस आता है इसके ऊपर, इसकी वजह से ही है ये. नाही, ते कार्पल टनेल सिंड्रोम काय आहे तेच नाही माहिती सर मला. हो, तेच आता सांगितलं ना, जेव्हा इथे भरपूर त्रास होतो थोडक्यात, हं. हे प्रेशर येतं, ते कार्पल टनेल सिंड्रोम. सर सिंड्रोम एक्चुअली कंफ्यूजन इसलिए हुआ क्योंकि सिंड्रोम शब्द जनरली हम मानसिक विकारों के लिए ही अभी तक हमने हाँ, सुना हाँ, यूज हाँ, हो रहा है। त्याच्यामुळे. तो हाँ. वो अब ये फिजिकल लेवल पे है तो हम बोलते हैं कि दर्द हो रहा है या विकार हाँ, है। हाँ. तो अभी हम सोच रहे हैं कि सिंड्रोम हो रहा है तो मतलब क्या दिमाग से वैसा कुछ तो ऐसा कंफ्यूजन हुआ। ओके ओके ओके, ठीक है, मैं भी ऐसे करता हूँ. मतलब अभी तक जो एक बेसिक मालूम था इसके बारे में तो वो इतना ही. इससे अगर कुछ है ज्यादा, एक मैं भी एक रेफर करता हूँ, और कुछ होता है तो मैं सम ऑफ द अदर वे आई विल मेक श्योर कि वो एटलीस्ट वो इंफॉर्मेशन में अब तक कैसे कन्वे करूंगा. जी आई विल जी। रेफर, आई विल तर ऑल्सो स्टडी PPT पण फर्स्ट, आई विल लेट यू नो. येस. ओके ओके तर हायपोथायरॉइडिझम आणि रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये पण कार्पल टनेल सिंड्रोम होतं ना? नाही, अगदी प्रामाणिकपणे सांगतो, इतकी डीप माहिती आजारांच्या बाबतीतली नाही, म्हणजे शारीरिक आजार जे आहेत हे तेवढं तसं डीप मध्ये मला आता सध्या माहिती नाही. मी नक्की रेफर करीन आणि सांगेन तुम्हाला. थँक्यू सर. हो.
आणखीन काही शंका, आणखीन काही डिस्कस करायचं असं? 7-5 झालेले आहेत आपले. एक तुमचा सर, पुढचाही मला वर्ग टीथ असेल आता. बायटिंग बद्दल विचारायचं होतं थोडं. जे टीथ हा. बायटिंग म्हटलं ना तुम्ही, चिल्ड्रनचं मोस्ट कॉमन कॉज काय असतं सर? मोस्ट कॉमन कॉज म्हणजे एक तर त्यांना कुठल्या तरी गोष्टीची भरपूर काळजी असते, भीती असते, म्हणून अनेकदा ते असतं. आणि काही वेळेस असं पण होऊ शकतं, म्हणजे तेच एकमेव रिझन असेल असं नाही. तर काही जणांच्या बाबतीत त्यांची ती दाताची ठेवणच अशी असते की त्यांना आणखीन ते म्हणजे तिथे चावावं किंवा काही एक चाळा लवकर लागतो. किंवा काही जण म्हणजे काळजीचं दुसरं एक एक कारण असं की एखाद्या गोष्टीचा इतका स्ट्रेस, इतके घाबरलेले असतात की ते स्वतःच स्वतःला एका दुसऱ्या गोष्टीमध्ये एंगेज करून घेतात आणि म्हणून मग ते असं असं सारखं तेच असं दात चावणं म्हणा किंवा जो चाळा आपण म्हणू तो भाग सारखं ते करतात. सर, माझ्या मुलीला झोपेतच ती टीथ बायटिंग बरेचदा मध्ये करायची. आता कमी झालं म्हणूनच मी विचारत होते. बर. हो. मग एक कारण असं आहे की एखाद्या गोष्टीची काळजी, एखाद्या गोष्टीची भीती त्याचं तिच्या मनात असण्याची शक्यता म्हणतोय आता सध्या. आणखीन डिटेल्स जोपर्यंत आपल्याला माहिती नाही तोपर्यंत पटकन एखाद्या गोष्टीवरती कन्क्लूड करणं अप्रोप्रिएट नाही होणार. पण एक शक्यता मात्र नक्की की कुठली तरी काळजी किंवा कुठली तरी भीती असल्यावरती अशा गोष्टी हे झोपेमध्ये पटकन दिसून येतात. आणि हे काळजी आणि भीतीचंच एक कारण म्हणजे असं की ज्याला बेड वेटिंग म्हणू. लहान मुलं पांघरून ओलं करतात तसं. त्याच्या मागचंही एक कारण असंच असतं हे. हरिओम. हरिओम. प्रॅक्टिकल सुरू करायचं. हो. चालेल. सर, एक Thank you अजून so प्रश्न much. होता. आता तुमचा पुढचा वर्ग आहे. हे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत माझे. तुम्ही नक्की कॉल और मेसेज, ईमेल आयडी काही करू शकतात तुम्ही. आपण नक्की मग तिथे कम्युनिकेट करू. पीपीटी शेअर कराल सर. हो, नक्की. येस, थँक्यू. हरिओम. हरिओम सर. हरिओम. हरिओम. अंजली नाहीये का आज? आज आहे आपल्याला मॅम. हरिओम. अंजली आहेस ना? कसे आहेत बाबा? हो ताई, बरेच आता इम्प्रुव्हमेंट आहे. आहे ना? हो, थँक्यू ताई. ठीक आहे. आज मुग्धा दाखवणार आहे का आपल्याला? हा, आज थोडेसे अवघड असणार आहेत बरं का. मानसिक रुग्णांसाठी, मनोरुग्णांसाठी सायकोसोमॅटिक. हा, बरोबर, हाच विषय होता ना आजचा? हो. हा, तर मनोरुग्ण म्हणजे